Let's start with as a 7th class science as a chapter 9 heat. See, let's try this. Apparatus म्हणजे प्रयोग आहे बघा, करू शकता घरी. काय घ्यायचं आहे बघा, 2 ॲल्युमिनियम टिन्स ऑफ द सेम साइज. कोणतेही 2 ॲल्युमिनियमचे काय घ्यायचे, डबे घ्यायचे सारख्या साईजचे ॲज अ सेम साईज. 2 स्मॉल ग्लासेस आणि 2 काय करायचे, लहान ग्लास घ्यायचे. वॉटर, थर्मोमीटर्स, ब्लॅक पेंट्स म्हणजे काळ्या कलरचा रंग, ETC एवढं घ्यायचं. आणि काय करायचं बघा प्रोसिजर कशा प्रकारे. पेंट्स आर आउटर सरफेस ऑफ 1 टीन विथ अ ब्लॅक पेंट अँड लेट्स ड्राय इट. काय करायचं, आता 2 ॲल्युमिनियमचे डबे घेतले, त्यातील एका डब्याला काय करायचं, बाहेरच्या साईडून ब्लॅक कलरचा पेंट द्यायचा आणि तो ड्राय करायचा म्हणजे वाळवायचा. नंतर बघा, दॅन इन बोथ टीन्स प्लेस 1 ग्लास each filled with water in the same temperature. तुम्ही सेम टेम्परेचर म्हणजे उन्हात जेव्हा कडक ऊन असतं तेव्हा काय करायचे, दोन्हीही डबे ठेवायचे आणि त्याच्यामध्ये वॉटर म्हणजे पाणी भरून काय करायचे, ग्लास ठेवून टाकायचे. कवर विथ टिन्स विथ लीड, कीप दॅम सन 2 hours आणि सनच्या साह्याला किती तास ठेवायचे, 2 तास ठेवायचे. आणि नाव मेजर द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन दी ग्लासेस ऑफ 2 टीन्स. आता काय करायचे, जे काही आपण ज्या डब्यामध्ये 2 ग्लास ठेवलेले आहेत पाणी भरून त्याचं आता टेम्परेचर मेजर करायचं. म्हणजे काय दिसून येईल, म्हणजे कशाचं टेम्परेचर म्हणजे जास्त कुठलं पाणी गरम लागेल ते काय करायचं आहे, मेजर करायचं. कुठल्या डब्यात होईल बघा. व्हॉट इज रिझन फॉर दी डिफरन्स इन दी टेम्परेचर. म्हणजे तुम्हाला डिफरन्स दिसून येईल. जे दोन्ही डब्यात जे काही 2 ग्लास ठेवलेले आहेत तुम्ही पाणी भरून, दोन्हीतही टेम्परेचर कमी जास्त दिसून येईल. ब्लॅकमध्ये जे ब्लॅक दिलेला जो काही पेंट आहे त्याच्यात जर बघत तर टेम्परेचर जास्त असतं आणि ज्याला पेंट दिलेलं नाही ॲल्युमिनियमचा डबा त्याचं टेम्परेचर काय असेल, कमी असेल. का असेल बघा, त्याचं रिझन आहे गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट. आपण अगोदर शिकले कुठले गुड कंडक्टर आहे कुठले बॅड कंडक्टर आहेत हीटचे. तुम्हाला 6th स्टँडर्डला सुद्धा झालेला भाग आहे. नंतर बघा, प्लेस अ स्टील स्पून, स्टीलचा चमचा घ्यायचा. अ कॉपर स्ट्रीप और रॉड, कॉपरची म्हणजे तांब्याची तार किंवा रॉड घ्यायचा. अ डिवायडर ऑफ युअर कंपास बॉक्स, तुमच्या कंपासमध्ये 2 टोकाचा जो काही भाग असतो माहीत असेल त्याला काय म्हणलं जातं, डिवायडर. तो डिवायडर घ्यायचा कंपासमधला. अ पेन्सिल, प्लॅस्टिक रूलर अँड इन अ ग्लास बीकर, ते काय करायचे, ग्लास बीकर म्हणजे काचेच्या ग्लासमध्ये किंवा बीकरमध्ये टाकायचे. पोर हॉट वॉटर हीटेड अप टू 60 to 70 degrees Celsius into a beaker. आणि ते बीकरला काय करायचं, 60 to 70 डिग्री हीट होईल म्हणजे गरम होईल एवढं त्याला तापवायचं. त्या कशाला, त्या बीकरला. बीकरमध्ये ठेवलेलं जे काही वॉटर आहे ते हॉट करायचं 60 ते 70 डिग्री आणि वेट फॉर अ व्हाईल अँड देन दी टच दी आउटर एंड इन दी ऑब्जेक्ट आणि रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द टेबल. म्हणजे काय करायचं, अगोदर बघा बीकर घ्यायचा आणि ह्या बीकरमध्ये सर्व साहित्य टाकायचं. कुठला, स्टीलचा चमचा असेल, तांब्याची तार किंवा रॉड असेल, तुमच्या कंपासमधला डिवायडर असेल, प्लॅस्टिकचा रूलर, पेन्सिल, हे सर्व त्या बीकरमध्ये टाकायचं. त्याच्यात पाणी टाकायचं आणि ते 60 ते 70 डिग्रीला तापवायचं. आणि जे काही पाण्यात टाकले त्याला आता टच करून बघायचा. म्हणजे त्यात तुम्हाला कुठलं जास्त हॉट लागतं किंवा गरम लागतं, म्हणजे त्याच्यातून कुठलं गुड कंडक्टर आहे आणि बॅड कंडक्टर आहे उष्णतेचं हे आपल्याला तिथून सांगायचं आहे. कुठलं असेल बघा, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये काय लिहिणार तुम्ही लिहून काढायचं आणि मला पाठवायचं. बघा, पहिल्यांदा स्टीलचा स्पून म्हणजे स्टीलचा चमचा घ्यायचा. तो म्हणजे तो किती टेम्परेचर म्हणजे ते किती गरम झालं ते सांगायचं. बघा, व्हेरी हॉट झाला, का नॉर्मल हॉट झाला, का वॉर्म, ॲज अ कूल इन द ॲटमॉस्फिअर. तो लगेच थंड झाला. बघा, पहिला व्हेरी हॉट अतिशय गरम झाला. ह्यातलं कुठली वस्तू अतिशय गरम होती ती लिहायचं. स्टीलचा चमचा काय होईल, गरम पाण्यात टाकल्यावर अतिशय व्हेरी हॉट होईल. परत दुसरं काय घ्यायचं ते तुम्ही लिहून काढायचं. मी फक्त उदाहरण सांगते, बाकीचे तुम्ही लिहून काढा. बाकीचे काय, कॉपरची स्ट्रीप असेल, डिवायडर असेल, पेन्सिल असेल. पेन्सिल आपली कशाची असते, वुडनची असते. प्लॅस्टिकची रूलर घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं हॉट लागतं, व्हेरी हॉट, वॉर्म, ॲज अ कूल, हे तुम्ही लिहून काढायचं. नंतर बघा, व्हॉट इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजे काय, निष्कर्ष. विल वी ड्रॉ फ्रॉम दिस. हे जे काही तुम्ही प्रयोग केला आता वरचा
त्याच्यातून तुम्हाला काय निष्कर्ष दिसून येईल बघा. सम सबस्टन्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट आणि व्हाईल आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे ह्याच्यात आपल्याला काय दिसून आलं, जे काही वरची आपण उदाहरणं घेतली, स्टीलचा चमचा असेल, कॉपरचा रॉड असेल, डिवायडर असेल, प्लास्टिक रोलर असेल, पेन्सिल असेल, हे जर पाण्यात टाकले तर काही गरम, अतिशय गरम लागतील, काही थोडे गरम लागतील आणि काही अतिशय थंड पण लागतील. बरोबर आहे का? म्हणजे जे अतिशय गरम लागतात ते कुठले आहेत, गुड कंडक्टर झाले, आणि जे कूल लागतात म्हणजे ते उष्णतेचे काय आहेत, बॅड कंडक्टर आहे, हे आपण सांगू शकतो. बघा इथं सांगितलंय, हीट इज इझिली कंडक्टेड थ्रू कॉपर स्ट्रीप और पॉट बट नॉट थ्रू प्लास्टिक और वूड. म्हणजे हीट इझी कशातून जाऊ शकते, जी काही कॉपरची स्ट्रीप आहे, अगोदर ही आपण 6th स्टँडर्डला शिकलेलं आहे, किंवा पॉट असेल त्याच्यामधून, पॉट म्हणजे भांडी, कॉपरची तांब्याची भांडी आपल्याला माहित असतील, त्याच्यातून जी काही हीट आहे ती इझिली जाऊ शकते. पण प्लास्टिक असेल, वूड असेल, त्याच्यातून हीट पार जाईल का? नाही होणार. तुम्ही कितीही गरम केलं तर ते गरम होणार नाही, एक वेळ जळेल ते. आपली जी घरातील वायर सुद्धा असते ती सुद्धा काय होते, त्याच्यातून ती इलेक्ट्रिक गुड कंडक्टर आहे. नंतर बघा, वी कॅन होल्ड अ ग्लास थंबल और चायना कप. बघा तुम्ही काय करायचा, स्टीलचा पेला घ्यायचा किंवा आणि एक चायनाचा कप घ्यायचा, आणि त्या दोन्हीतही काय सांगितले बघा, हॉट टी, फुल ऑन हॉट टी इझिली अवर हँड. काय करायचं, तो पूर्ण भरायचा. एक कुठला, जो काही घरी आपल्या स्टीलचा चमचा, जो काही पेला आहे तो, आणि दुसरा चायनाचा जो कप आहे तो फुल चहाने भरायचा आणि तुमच्या हाताला लावायचा. त्यातलं जास्त गरम कुठला लागेल, जो काही ग्लास थंबलर आहे तो काय लागेल, आपल्याला जास्त हीट लागेल, बिकॉज दी हीट गुड कंडक्टर ऑफ दी हीट इज अ स्टील अँड चायना कप इज अ बॅड कंडक्टर ऑफ दी हीट. हे तर आपण सांगू शकतो. बघा, बट नॉट सो स्टील और कॉपर कप इज सेम टी इज poured into them. म्हणजे तुम्ही जर कॉपरचा किंवा स्टीलचा जो काही पेला घेतला किंवा कप घेतला तर तो हाताला म्हणजे त्याला हात लावू शकत नाही, बिकॉज कारण त्याच्यामुळे आपल्याला इंजुरी होण्याची शक्यता असते. बरोबर आहे का? कारण तो जास्त म्हणजे गुड कंडक्टर आहे, कशाचा, हीटचा. त्याच्यामुळे बघा तुम्ही कॉपरचा घ्या किंवा स्टीलचा, तांब्याचा घ्या किंवा स्टीलचा कप घ्या, तो काय होतो, अतिशय गरम असतो. पण आपला जो काही घरी कप असतो, चायना कप, तो जास्त हीट होत नाही. त्याच्यामुळे जास्त करून चायना कप यूज केले जातात. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालव. बघा, व्हाय डू यूज व्हाईट क्लोथ्स इन समर अँड डार्क अँड ब्लॅक क्लोथ्स इन विंटर. ह्याचा आन्सर तुम्हाला अगोदरचे जे काही 6th स्टँडर्डचं बुक घेतलं तर त्याचा आन्सर मिळेल. म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात व्हाईट कपडे म्हणजे पांढरे कपडे का यूज करता, आणि विंटर आला, हिवाळा आला की अतिशय डार्क किंवा ब्लॅक क्लोथ्स का यूज करता, हीटवरून तुम्ही सांगू शकता. नंतर बघा, हे लिहून पाठवायचं. नंतर बघा, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. एक्सपान्शन म्हणजे प्रसरण पावणे आणि कॉन्स्ट्रक्शन म्हणजे आकुंचन पावणे, कशाचं, ॲज अ सॉलिड सबस्टन्स ऑफ हीट. सॉलिड सबस्टन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, स्थायू रूप जे काही पदार्थ आहे त्याला हीट दिल्यावर त्यांच्यामध्ये एक्सपान्शन आणि कॉन्स्ट्रक्शन कसं होतं ते बघायचं आहे. बघा, लेट्स ट्राय दिस. ह्या सुद्धा काय आहे, प्रयोगच आहे. बघा, ॲपरेटस काय काय साहित्य घ्यायचं आहे. अ मेटल रिंग आकृतीमध्ये दाखवलेले. बघा, ही जी आहे दाखवलेली ही काय आहे, मेटलची रिंग आहे, आणि हा वरचा जो आहे तो मेटलचा बॉल आहे, आणि हीट करायचं आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला काय लागेल, बर्नर लागेल. म्हणून ॲपरेटसमध्ये काय येईल, बर्नर. हे 3 साहित्य घ्यायचे. बघा, ॲक्टिव्हिटी काय सांगितले आहे, बघा काय ॲक्टिव्हिटी आहे, ॲज अ बिफोर हिटिंग. बघा, म्हणजे त्या मेटलची जी काही रिंग आहे त्याला हीट देण्या अगोदर, ॲज अ बिफोर हिटिंग. बघा, आकृतीवरून समजेल तुम्हाला. बघा, टेक अ मेटल रिंग, मेटलची रिंग घ्यायची, अ मेटल बॉल सच साईज, दोन्ही म्हणजे एकाच साईजचे घेतले, ते काय बदल केलेला नाही, एकाच साईजचे. बघ काय सांगितले, दॅट अ बॉल जस्ट पासेस थ्रू दी रिंग. आपल्याला काय दिसून आलं की जो काही बॉल आहे तो इझिली कशातून, त्या रिंगमधून, मेटल रिंगमधून इझिली पास होतोय. आकृतीमध्ये बघा, बिफोर हिटिंगमध्ये इझिली पास झालेला आपल्याला काय होतोय, दिसून येतोय. बघा, नंतर काय सांगितलंय, हीट दी बॉल
आता काय करायचं, बॉलला हीट द्यायची, जो काही मेटलचा बॉल आहे, आणि चेक विथ दी पासेस थ्रू दी रिंग. आता काय करायची आणि चेक करायचं की त्यामधून ती रिंग मधून तो बॉल पास होतोय का. नाव लेट बॉल कूल डाऊन अँड चेक विदर दी पास थ्रू दी रिंग. आणि परत तो कूल झाला की त्याच्यामध्ये काय बदल दिसतोय आकृतीवरून दिसून येईल बघा. हीट दिली की काय होईल, तो बॉल त्याच्यामधून पास होणार नाही, म्हणजे त्याच्यात काय दिसून येतं आपल्याला, एक्सपान्शन झालेलं दिसून येतील. कशामध्ये, मेटलच्या बॉलमध्ये. परत तो कूल केला, त्याच्यामध्ये काय झालं, कॉन्स्ट्रक्शन झालं. कॉन्स्ट्रक्शन म्हणजे काय झालं, आकुंचन झालं. हाय त्या पोझिशन मध्ये राहिला तो आणि त्याच्यामधून ती रिंग काय झाली, इझिली पास झाली. लक्षात ठेवा, कॉन्स्ट्रक्शन आणि एक्सपान्शन नेमकं कशामध्ये झालंय, जेव्हा हीट केली तेव्हा त्यात एक्सपान्शन झालं आणि त्याची हीट परत काढून घेतली तेव्हा त्याच्यात कॉन्ट्रॅक्शन झालं, म्हणजे आकुंचन आणि प्रसरण झालेलं दिसून आलं. कधी, जेव्हा त्याला हीट दिली आणि कूल केलं. बरोबर आहे का. नंतर बघा, द अबव एक्सपेरिमेंट टेल अस दॅट दी मेटल एक्सपांड ऑन अ हीटिंग अँड कॉन्स्ट्रॅक्ट ऑर कूलिंग. म्हणजे इथं काय दिसून आलं, एक्सपांड कधी झालं, हीट दिल्यावर, आणि कॉन्स्ट्रॅक्ट कधी झालं, कूलिंग केल्यावर. बघा, सॉलिड एक्सपांड ड्यू टू द हीट अँड कम बॅक टू ओरिजिनल स्टेट अँड हीट इज रिमूव्ड. म्हणजे तो कूलिंग केल्यावर तो काय झाला, ओरिजिनल पोझिशन मध्ये आला आणि त्याच्यातील जी हीट आहे ती काय झाली, रिमूव्ह झाल्यावर तो आहे त्या पोझिशन मध्ये, कॉन्स्ट्रक्शन मध्ये आलेला दिसून आला. बरोबर आहे का. नंतर बघा, हाऊ युअर एक्सटेंट विच डिफरंट सॉलिड एक्सपांड इज डिफरंट. नंतर बघा, काय विचारले, यूज युअर ब्रेन पॉवर, व्हाय इज दी गॅप इन जॉईंट्स इन अ रेल. रेलचा जो भाग असेल, रेल्वे स्टेशन बघत जो काही रोलर्स आहे त्याच्यावरून रेल्वे जाते तो भाग, त्याच्यामध्ये गॅप का असतो, अँड सिमेंट कॉन्क्रीट ब्रिज. आणि जे काही ब्रिज आहे ते सिमेंट कॉन्क्रीटमध्ये गॅप का असतो हे तुम्हाला हिटिंग म्हणजे त्याचं एक्सपान्शन कधी होतं आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये कधी होतं हे तुम्हाला लिहायचं आहे. कारण समरमध्ये काय होतं आणि विंटरमध्ये काय होतं हे तुम्हाला एक्झॅक्टली इथं लिहायचं. नंतर बघा, एक्सपान्शन आणि कॉन्स्ट्रक्शन ऑफ लिक्विड ड्यू टू दी हीट. आताच आपण सॉलिडचं पाहिलं, आता हे लिक्विडमध्ये त्यांच्यामध्ये एक्सपान्शन आणि कॉन्स्ट्रक्शन कसं होतं ते मेजर करायचं. बघा, त्याला साहित्य काय लागणार आहे, ॲपॅरेटस ॲज अ 500 ml कोनिकल फ्लास्क आकृतीमध्ये आहे. 2 होल्डेड रबर म्हणजे 2 होल असणारा रबर बूच तेव्हा वरती कोनिकल फ्लास्कमध्ये घालतात त्याला. नंतर ग्लास ट्यूब, मेजरिंग रुलर, थर्मोमीटर कारण टेम्परेचर काउंट करण्यासाठी, स्टँड, वायर गॉज, बर्नर आणि ग्राफ पेपर. ग्राफ पेपर त्याचं काउंट करण्यासाठी म्हणजे कशात काय बदल झाला हे पाहण्यासाठी. बघा, प्रोसिजर काय सांगितले, फिल दी कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. काय करायचं, जो काही कोनिकल फ्लास्क दिलेला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे काय भरायचं, वॉटर भरायचं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये. आकृतीमध्ये पहा, इनर्ट इन दी ग्लास ट्यूब अँड दी थर्मोमीटर इन दी 2 होल्स ऑफ अ स्ट्रॉपर. आणि जे काही रबरचे जे काही बूच होतं तिथं होल होते, त्याच्या एकात थर्मोमीटर आणि दुसऱ्यात ग्लासची जी काही ट्यूब आहे ती काय करायची, टाकायची आकृतीमध्ये दाखवले त्याप्रमाणे. अँड फिट इन दी कोनिकल फ्लास्क, आणि कोनिकल फ्लास्कला ती फिट करून टाकायची. जो काही रबर आकृतीमध्ये दाखवले बघा वरच्या साईडला, इथं मधल्या जो साईड आहे तिथं काय झालं आहे, रबर आहे आणि त्याच्यामध्ये हॅलो ग्लास ट्यूब आणि थर्मोमीटर दोन्हीकडनं टाकलेला दिसून येतोय. नंतर बघा, हीट दी वॉटर, आणि ते वॉटरला आता हिटिंग चालू करायची. अँड फिट इन दी कोनिकल इन दी हेल्प इन दी रूलर रेकॉर्ड युअर वॉटर लेवल इन दी ग्लास आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर. 2 डिग्री वाढलं की त्याचं प्रत्येक वेळी त्याचं टेम्परेचर मेजर करायचं आहे. बघा, टेक अबाउट 10 रिडिंग, अशी 2 वेळा म्हणजे 2 डिग्रीनं वाढवत जायचं. म्हणजे 4 डिग्री, 6 डिग्री, 8 डिग्री अशी त्यांनी 10 पर्यंत काय घ्यायची, ती रिडिंग घ्यायची आहे. आणि त्या टेम्परेचरमध्ये काय बदल झाला हे आपल्याला बघायचं आहे. बघा, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स दी हिटिंग इज स्टॉप्ड आणि ड्रॉ ग्राफ पेपर. आता काय करायची, 10 रिडिंग झाली की ते हिटिंग जे काही आहे ते स्टॉप करून टाकायचं, बर्नर बंद करायचं. आणि त्याच्यावरून जे काही 10 रिडिंग घेतली त्याच्यावरून काय करायचं, ग्राफ करायचं. आणि त्याच्यावरून वॉटर लेवल, ही जी काय वॉटर लेवल हिटिंगची, ती हिटिंगची वॉटर लेवल आपल्याला बघायचं. त्याचं एक्सपान्शन झालं की कॉन्स्ट्रक्शन झालेलं दिसून येतं. बघा, काय दिसून येतं, व्हेन अ लिक्विड इज हीटेड
a distance between the particle increases and volume too increases, and this is called as expansion of liquid when its temperature falls and the liquid is कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तुम्ही घरी जरी बघितलं तरी जेव्हा तुम्ही पातेल्यात पाणी ठेवचाल किंवा चहा ठेवचाल तेव्हा तुम्ही हिटिंग करचाल, तुम्हाला तेव्हा आढळून येईल की ते वाढल्यासारखं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तेव्हा काय झालं, एक्सपान्शन झालं. आणि तुम्ही जेव्हा गॅस बंद करताला हाय त्या पोझिशनमध्ये येते तेव्हा काय झालेलं दिसून येईल, लिक्विडचं कॉन्स्ट्रक्ट झालेलं दिसून येतं. हा प्रयोग तुम्ही घरी साध्या सोप्या पद्धतीने केला तरी होऊ शकतोय, एवढा मोठा प्रयोग करण्यापेक्षा. बघा तुम्ही ट्राय करून बघा. नंतर यूज युअर ब्रेन पॉवर. Why is mercury or alcohol used in thermometer? जे काही थर्मोमीटर असतं आपल्याला माहिती आहे, ह्या थर्मोमीटरमध्ये अल्कोहोल किंवा मर्क्युरी का टाकलं जातं हे तुम्ही विचारलेत. ह्याचा आन्सर लिहून सांगायचं, कारण झालेलं आपल्याला 6वीला. नंतर बघा एक्सपान्शन अँड कॉन्स्ट्रॅक्शन इन गॅस ड्यू टू दी हीट. आता सॉलिड झाला, लिक्विड झाला, आता गॅसेसमध्ये एक्सपान्शन होतं की कॉन्स्ट्रॅक्शन होतं ते पाहायचं आहे. बघा कसं करताला. ॲपॅरेटस साहित्य, ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर. प्रोसिजर बघा. फिक्स अ बलून इन द माउथ ऑफ द ग्लास बॉटल, होल्ड द बॉटल इन अ हॉट वॉटर, व्हॉट हॅपन्स. बघा हा प्रयोग करू शकता तुम्ही. काय करायची, काचेची बाटली घ्यायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं, गरम पाणी वतायचं. बघा गरम पाणी वतायचं आणि त्याच्यावर जे तोंडाला जे काही आपण टोपण लावतोय त्या टोपणाला काय करायचं, बलूनचा भाग लावायचा आणि त्याच्यामध्ये काय दिसतं, व्हॉट हॅपन्स, काय दिसून येतं ते तुम्ही लिहून काढायला. आणि हा प्रयोग केला तरी चालेल तुम्हाला, साधा सोपा हे बलून घरी असेल तर. नंतर बघा द व्हॅल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग. अगोदर काय करायचं, एकदा थंड पाणी घ्या आणि एकदा गरम पाणी घ्या, म्हणजे ज्याच्या वाफा निघते त्या, बरोबर आहे का, वाफ्याने त्याच्यात एक्सपान्शन झाले की कॉन्स्ट्रक्शन झाले हे इझिली तुम्हाला समजून येईल. बघा करून पाहू शकता तुम्ही. नंतर बघा द व्हॅल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग, म्हणजे त्याला हीट दिल्यावर त्याची जी व्हॅल्यूम आहे गॅसची ती काय होईल, इन्क्रीज झालेली दिसून येईल. दिस इज कॉल्ड ऑफ एक्सपान्शन ऑफ गॅस. म्हणजे हिटिंग दिल्यावर काय झालं, एक्सपान्शन झालेलं दिसून आलं. ऑन अदर हँड म्हणजे दुसऱ्या साईडला ऑन रिमूव्हिंग दी हीट, म्हणजे हीट घालवायची म्हणजे काय, तो थंड करायचा, बरोबर आहे का, कूल करायचा, तेव्हा त्याची व्हॅल्यूम काय दिसेल, डिक्रीज झालेली दिसून येईल, कमी झालेली दिसून येईल. दिस इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. म्हणजे त्याच्यात काय झालं दिसून येईल, आकुंचन झाले म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झाले, कमी म्हणजे दिसून येईल. बघा नंतर थर्मोस फ्लास्क ॲज अ डेवेर फ्लास्क. थर्मोस फ्लास्क माहीत असेल तुम्हाला, गरम पाणी, गरम आणि थंड पाणी थंड राहण्यासाठी जी बॉटल वापरतो त्याला काय म्हणलं जातं, थर्मास म्हणलं जातं, बरोबर आहे का. ते थर्मास फ्लास्कचा शोध कुणी लावला आणि त्याचं कशा प्रकारे त्याच्या आतमध्ये बॉटल बनवलं जातं ते आपण पाहणार आहोत. बघा त्याच्या आधी त्याचा शोध कुणी लावला, बघा ग्रेट सायंटिस्ट सर जेम्स देवर वॉज अ स्कॉटिश सायंटिस्ट. तो कुठला आहे, स्कॉटिशचा आहे सायंटिस्ट. त्याचं नाव काय आहे, जेम्स देवर. ही मेड ऑफ फर्स्ट थर्मास फ्लास्क. त्यानं पहिल्यांदा थर्मास फ्लास्कचा काय केला, शोध लावला किंवा बनवलं त्यानं. किती, 1892 साली, 1892. दॅट इज व्हाय इज कॉल्ड अ देवर फ्लास्क. त्याच्या नावावरून, देवर फ्लास्कच्या नावावरून ते बनवण्यात आहे. इव्हन टुडे देवर फ्लास्क इज यूज टू कीपिंग अ सबस्टन्स कोल्ड ऑर हॉट. कोल्ड म्हणजे ते सबस्टन्स अशासाठी बनवलं की कोल्ड असेल तर कोल्ड राहण्यासाठी किंवा हॉट असेल तर ते हॉट राहण्यासाठी, बरोबर आहे का, माहिती असेल थर्मास फ्लास्क प्रत्येकाला. नंतर बघा यू माइट हॅव अ सीन अ थर्मास फ्लास्क यूज फॉर कीपिंग टी. हा क्वेश्चन विचारला जातो बघा, पाठीमागं असेल कॉफी, मिल्क एक्सेट्रा हॉट और शरबत कोल्ड फॉर लॉंग टाइम. म्हणजे एखादी वस्तू टी, कॉफी, मिल्क सारख्या हॉट वस्तू हॉट राहण्यासारख्या आणि शरबत सारख्या वस्तू थंड राहण्यासाठी, म्हणजे जास्त काळ टिकण्यासाठी, जास्त वेळ टिकण्यासाठी थर्मास फ्लास्कचा काय केला जातो, यूज केला जातो. एवढाच क्वेश्चन विचारला जातो, त्याचा आन्सर आहे बघा पाठीमागे विचारलं असेल किंवा गेल्या वर्षी हा क्वेश्चन विचारला होता सुद्धा. व्हॉट इज दी स्ट्रक्चर अँड हाऊ डज इट फंक्शन. त्याचं स्ट्रक्चर, रचना कशा आणि त्याचं कार्य काय आहे, कशाचं, थर्मास फ्लास्कचं, हे आपण शिकणार आहोत. बघा दिस इज डबल वॉल्ड फ्लास्क. इट कन्सिस्ट ऑफ 2 glass tube, one inside the other with gap between stem sealed. The surface of both of the tube are made shiny by silver coating. म्हणजे जी काही बॉटलची जी काही रचना सांगितली बघा, रचना कशी असते, डबल वॉल्ड फ्लास्क आहे जी बॉटल आहे ती. इट कन्सिस्ट ऑफ 2 glass tube. त्याच्यामध्ये 2 ग्लास ट्यूब
आहेत काचेच्या, अँड वन साइड ऑफ दी अदर विथ गॅप, दोन्हीमध्ये हे काय आहे, गॅप आहे म्हणून सांगितले बिटवीन दी सील्ड, म्हणजे त्याच्यात सील होऊ नये म्हणून. सरफेस ऑफ दी बोथ ट्यूब आर मेड शायनी बाय सिल्वर कोटिंग, आणि त्याच्यामध्ये सिल्वरचं शायनी कोटिंग केलेलं आहे. अँड द एअर बिटवीन टू ट्यूब्स रिमूव्ड टू क्रिएट दी व्हॅक्यूम. देअर प्रोटेक्टिव्ह जार्स ऑफ मेटल और प्लास्टिक आउटसाइड दी ट्यूब, त्या ट्यूबच्या आउटसाईडला कसे आहे, मेटल और प्लास्टिकची आउटसाइड बनवलेली आहे. फॉर दी प्रोटेक्शन ऑफ दी फ्लास्क, ते काय करतं कार्य, जे काही मेटल किंवा प्लास्टिक आहे ते प्रोटेक्शन फ्लास्कचं करण्याचं कार्य करतं, त्यासाठी ते प्लास्टिक किंवा मेटलचं असतं. पीस ऑफ दी स्पंज और रबर इज फिक्स्ड बिटवीन दी आउटर जार अँड दी फ्लास्क. स्ट्रक्चर बघा, आता फंक्शन बघा थर्मास फ्लास्कचं कशा प्रकारे त्याचं कार्य आहे, कशाचं, थर्मासचं. देन दी हॉट सबस्टन्स इज प्लेस्ड इन दी थर्मास फ्लास्क ऑन हिटिंग गोइंग गेट रिफ्लेक्टेड ड्यू टू दी शायनिंग सरफेस ऑफ इनर ट्यूब, हेन्स हीट इज नॉट रेडिएटेड. बघा जो आतला भाग आहे त्याच्यातून हीट जाणार नाही, त्या सिल्वर्ड सरफेस ऑफ दी ग्लास, त्याच्यासाठी तो सिल्वरचा केलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये स्प्रिंग बसवलेली दिसून येते. मेटल प्लास्टिकचा जार आहे, जो काही आउटर आहे, आपण पाहिले तर थर्मास जो काही आउटर भाग आहे ते एकतर मेटलचा असतो, मेटलचा म्हणजे स्टीलचा वगैरे असतो, किंवा तो प्लॅस्टिकचा बनवलेला असतो, कारण तो फुटू नये किंवा तुटू नये आतला जो भाग आहे. नंतर नायदर दी कंडक्शन नॉर दी कन्व्हेन्शन ऑफ दी हीट, आणि त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचं कंडक्शन होऊ नये किंवा कन्व्हेन्शन होऊ नये, वहन किंवा आपण पाहिले वहन, त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं वहन होऊ नये याची काळजी घेतली जाते. अँड हीट्स बिकॉज ऑफ दी व्हॅक्यूम, ॲज अ रिझल्ट हीट इज नॉट ट्रान्सफर्ड टू दी आउटर कूलर रिजन अँड रिटेनड इनसाइड दी लॉंग टाईम. त्याच्यामुळे काय होतं, हीट त्याच्यातून ट्रान्सफर होत नाही आणि आउटरचा भाग जो आहे तो काय राहतो, कूलर रिजनमध्येच राहतो, जो काय बाहेरच्या साईडला हात लावला तरी. अँड रिटेनर लॉंग टाईम, त्याच्यामुळे तो काय राहतो, लॉंग टाईम कूल असेल, कूल किंवा हॉट असेल तर हॉट राहतो. स्टील अ लिटल हीट इज लॉस्ट फ्रॉम अराउंड दी लीड बाय दी स्मॉल अमाऊंट ऑफ कंडक्शन थ्रू दी ग्लास. जर तुम्ही वरच्या साईडला बघा तर इथं स्मॉल जे काही टोपण आहे त्याच्यामध्ये थोडंसं स्टील होतं, त्याच्यामुळे ते काही वेळेला म्हणजे 1 ते 4 ते 5 तास राहतं, आणि त्याच्यामुळे ते कंडक्शन तिथून जातं, त्याच्यामुळे ते काय होतं, कूल किंवा कूल असेल तर तो नॉर्मली गरम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे काय म्हणते, देअर इज हॉट सबस्टन्स डज नॉट रिमेन हॉट आफ्टर 2 to 3 hours. त्याच्यापेक्षा त्यामुळे ते 2 किंवा 3 तासाच्या वर जास्त हॉट राहत नाही. नंतर बघा क्वेश्चन विचारलाय, फाइंड आउट व्हॉट इज मीन्ट बाय थर्मोवेअर. क्वेश्चनचे आन्सर लिहायचं, काय येते ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू आपण.